वेलकम स्टुडंट. 7th स्टँडर्डची जी आपली युनिट टेस्ट एक्झाम होणार आहे, युनिट टेस्ट एक्झाम 2. ओके. तर त्या युनिट टेस्ट एक्झाम 2 साठी आपण मागच्या काही व्हिडिओपासून प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर स्टार्ट केले. तर या व्हिडिओमध्ये आपण 7th स्टँडर्डचा जो मॅथेमॅटिक्स सब्जेक्ट आहे, तर त्या मॅथ्स सब्जेक्टसाठी मॅथेमॅटिक्ससाठी प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर तयार केलेला आहे या युनिट टेस्ट 2 चा 20 मार्क्सचा. ओके. जेणेकरून तुम्हाला या एक्झाममध्ये प्रिपरेशन करत असताना या क्वेश्चन पेपरचा नक्कीच यूज होईल आणि हे जे हा जो क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आहे, तर याच पॅटर्नमध्ये तुम्हाला तुमचे क्वेश्चन पेपर दिसेल युनिट टेस्टचा. म्हणजे हे क्वेश्चन आणि यासारखे टेक्स्टबुक मधले इतर क्वेश्चन यांचं प्रिपरेशन करा. तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये चांगले मार्क मिळतील. हा टोटली प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे. म्हणजे तुमच्या फक्त प्रॅक्टिससाठी दिलेला आहे. या फॉर्मॅटमध्ये जे क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये येतील, ओके. अशा प्रकारचे बाकीचे सगळे क्वेश्चन तुम्ही काय करायचे, एक्झामच्या दृष्टीने प्रिपेअर करायचे. तर क्वेश्चन नंबर 1 असेल तुम्हाला फिल इन द ब्लँक्स. ओके. टेक्स्टबुकमध्ये जे ब्लू कलरमध्ये तुम्हाला नाव आय नो मध्ये वगैरे सेंटेन्सेस असतात, तर त्याच्यामधले हे फिल इन द ब्लँक्स असतात. आता बघा, स्क्वेअर सेंटीमीटर अल्सो रिटन एज सेंटीमीटर स्क्वेअर. तर स्क्वेअर सेंटीमीटर हे युनिट आपण असं पण लिहू शकतो, सेंटीमीटर स्क्वेअर. मेजर ऑफ कंप्लीट सर्कल. कंप्लीट सर्कलचा मेजर किती डिग्री असतो? 360 डिग्री असतो. एरिया ऑफ रेक्टँगल स्पेलिंग लिहा तुम्ही, लेंथ मल्टिप्लाय ब्रेथ. ओके. तर हे पहिले 3 फिल इन द ब्लँक्स येतील. अशा इतर फिल इन द ब्लँक्स सुद्धा टेक्स्टबुक मधल्या ज्या तयार होतील तेवढ्या प्रिपेअर करा. ओके. नाव पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे? 4 इंटू साइड, म्हणजे ऑप्शन डी. टोटल सरफेस एरिया ऑफ कर्व सी 6l स्क्वेअर. तर त्याचा करेक्ट ऑप्शन कुठला आहे ना? सी. 6l स्क्वेअर. अँड द मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क. सेमी सर्क्युलर आर्कचा मेजर किती असणार आहे? 180 डिग्री. ओके. नाव सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. आता इथनं पुढचे क्वेश्चन मात्र तुम्ही स्वतः सॉल्व करायचे आहेत. ओके. त्यातला फर्स्ट वन आहे, द कॉस्ट ऑफ 12 क्विंटल सोयाबीन इज 36,000 रुपीज. हाऊ मच विल बी 8 क्विंटल कॉस्ट? तर याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनव्हर्स व्हेरिएशन हा जो पार्ट आहे, जस्ट अ मिनिट. तर याच्यामध्ये जस्ट अ मिनिट. याच्यामध्ये 12 क्विंटल कॉस्ट, 12 क्विंटल जे सोयाबीन आहे त्याची कॉस्ट आहे 36,000. तर 8 क्विंटलची किती? डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे, तर त्यानुसार ते सॉल्व्ह करा. ओके. इफ सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज 176 सेंटीमीटर, फाइंड इट्स रेडियस. सर्कमफरन्सचा फॉर्म्युला वापरा 2 पाय आर. त्याच्यामध्ये सर्कमफरन्सची व्हॅल्यू ठेवा 176, पायची 22/7 आणि त्याच्यावरनं आर फाइंड आउट करा. तर आर 28 येतोय का चेक करा त्याच्यात. ओके. नाव इन सर्कल विथ सेंटर ओ, मेजर ऑफ मायनर आर्क इज 110 डिग्री. व्हॉट इज द मेजर ऑफ मेजर आर्क? ओके. तर मेजर आर्क काढायचं असेल तर 360 मधून मायनस काय करायचं? मायनर आर्क. ओके. 110. हे तुमचा आन्सर असणार आहे. आधी त्याचा फॉर्म्युला जो आहे तो लिहा आणि मग ते लिहा. पेज ऑफ कॅलेंडर इज 45 सेंटीमीटर लॉंग, ही त्याची लेंथ झाली, अँड 26 सेंटीमीटर वाईड, म्हणजे ब्रीथ झाली 26. व्हॉट इज इट्स एरिया? लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ. ओके. एरिया ऑफ रेक्टँग्युलर पेज ऑफ कॅलेंडर. ओके. तसं लिहायचं ते. नाव थर्ड क्वेश्चन हा टेक्स्टबुक मधलाच आहे तुमच्या. श्रीकांत डिपॉझिट 85,000 रुपीज फॉर 2.5 years at the rate 7% per annum in saving bank account. What is the total interest he received at the end of period? ओके. त्याला किती इंटरेस्ट त्याच्यामध्ये मिळेल तो फाइंड आउट करायचा आहे. ओके. तर P इज इक्वल टू, तर हा फॉर्म्युला वापरायचा. सॉरी, आय इज इक्वल टू इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू एन इंटू टी डिवायडेड बाय 100. ओके. सॉरी, P इंटू एन इंटू आर. तर हा फॉर्म्युला वापरा आणि त्याच्यात मग व्हॅल्यू पुट करून ते फाइंड आउट करा. नाव क्वेश्चन नंबर 3. सॉल्व एनी टू सब क्वेश्चन्स. इथेच दोन्ही पण जेवढे आहेत तेवढे क्वेश्चन करा, कारण हा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे. 5 वर्कर्स टेक 12 days टू पीट अ फील्ड. हाऊ मेनी डेज वुड 6 वर्कर्स टेक? ओके. तर 5 वर्कर्सना ते वर्क कंप्लीट करण्यासाठी 12 days लागतात. तर मग
6 वर्कर्सना किती लागेल टाईम पिरियड? इन्व्हर्स व्हेरिएशन आहे. त्याच्यावरून ते फाइंड आउट करा. नाऊ सेकंड, द व्हील ऑफ अ बल्क कार्ट हॅज अ डायमीटर 1.4 meter. Okay. How many rotations will wheel complete as car travels 1.1 किलोमीटर? वन त्याची डायमीटर जी आहे ती आहे 1.4 मीटर. तर त्याच्यावरून त्याचं सर्कम्फरन्स काढा आणि 1.1 किलोमीटर त्याचं मीटरमध्ये करा. ओके. तर सर्कम्फरन्सला एक रोटेशन होणार आणि 1.1 किलोमीटरचं जे मीटरमध्ये कराल त्याला सर्कम्फरन्सने डिवाइड करा. तुम्हाला आन्सर मिळून जाईल त्याचं. ओके. तर इथे तुमचं त्याच्यानंतर आणखीन एक आहे सॉरी त्याच्यातलं, ही जी फिगर दिलेली आहे, तर याच्यामध्ये याचं पेरिमीटर पण फाइंड आउट करायचं आहे आणि एरिया दोन्ही पण हे फाइंड आउट करायचं. ओके. तर अशा प्रकारे किती स्क्वेअर आहेत ते काउंट करा. 1, 2, 3, 4, 5. तर एका स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करा आणि त्याला 5 ने मल्टिप्लाय करा. तुम्हाला एरिया मिळून जाईल. आणि पेरिमीटर म्हणजे फक्त बाहेरच्या साइडची जी सम आहे. सगळे 13 आहेत. जेवढ्या साइड आहेत बाहेरच्या त्यांची सम घ्या. ओके. तुम्हाला त्याचंही आन्सर मिळून जाईल. दॅट इज कॉल्ड पेरिमीटर. अशा प्रकारे इथे तुमचा 20 मार्क्सचा जो प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे तो इथे कंप्लीट होतो. इतर सब्जेक्टचे सुद्धा आहेत तयार केलेले. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके. थँक